पान हिरवे या मनाचे हा गझलकार काशीनाथ महाजन नाशिक यांचा गझल संग्रह आहे. या गझल संग्रहास प्रस्तावना गझलगुरू सुप्रसिद्ध गझलकारा उर्मिलामाई बांदिवडेकर यांची लाभली आहे. ही प्रस्तावना मी महेंद्र सुधाकर महाजन लोहणेर सादर करीत आहे. कविता आणि गझल ज्यांच्या मनात तसेच हृदयात भिनले आहे असे कवी व गझलकार श्री काशीनाथ महाजन यांच्या पान हिरवे या मनाचे या गझल संग्रहाला प्रस्तावना द्यावी असा प्रेमळ आग्रह काशीनाथ महाजन यांचा होता. त्यांनी मी घेत असलेल्या गझल कार्यशाळेत सहभाग घेतला होता व गझल तंत्र आत्मसात करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली हे मी बघत होते. सुरुवातीच्या काळात गझल आपल्याला जमेल का हा प्रश्न त्यांना पडत होता, पण ज्याच्या हृदयात काव्य आहे तो गझल लिहू शकतोच असा विश्वास त्यांच्यात पुढे निर्माण झाला. आधी कविता, मग गझल कार्यशाळा, त्यानंतर वृत्तबद्ध कविता व गझल लेखन असा त्यांचा गझल प्रवास सुरू झाला. मद्य प्यालो ना कधीही मी तशा धुंदीत नसतो, पेग गझलेचा मिळे मग झिंगतो शुद्धीत नसतो. व्योमगंगा अशी त्यांची अवस्था गझलेने करून टाकली आहे. असा हा गझलेत रंगलेला माणूस मग सहज गझला लिहू लागला. त्यांनी आपल्या गझलेत अनेक विषय हाताळले आहेत. सुरेश भट, टिळक, शिवाजी, सैनिक, अन्नदाता शेतकरी, कृष्ण राधिका, श्रीहरी, विठ्ठल, आई, बाप, कन्या, सखी, प्रेयसी, निसर्ग, श्रीजीवन, जात पात, गावगाडा, जीवनातील कटू अनुभव, संकटावर मात करण्याची तयारी अशा विविध विषयांनी त्यांची गझल नटली आहे. त्यांच्या गझलेतील काही शेर पाहूया. गझलेस या मराठी येणार खूप वैभव, येईल तो दिवसही म्हटले सुरेशजी भट. आनंदकंद. मंदिरे सुंदर उभारा रामरायाची, रामराज्याचा उदयही मागतो आहे. राधा. हा गझलेचा जागर आहे, यात भटांचा वावर आहे. पादाकुलक. व्यवहार अन अटीही नसतात तीच मैत्री, निरपेक्ष भावनेने करतात तीच मैत्री. आनंदकंद. पाहत असतो श्रम करताना शेतामधले कष्टकरी, लेकुरवाळी बाई दिसते तेव्हा आई आठवते. हरिभगिनी. रामनामात गोडवा आहे, सर्व दुःखात ही दवा आहे. लज्जिता. घराची खरी शान नारी असे, जशी छान तुळशीच दारी असे. सौदामिनी. शिवरायांच्या आदर्शाची हवी प्रेरणा, माय भवानी पुन्हा तशी तलवार मागतो. अनल ज्वाला. सासरी लेक चालली होती, खंडना आसवास बापाच्या. लज्जिता. बघा ना, हे विविध विषयांना स्पर्श करणारे शेर. गझलकाराची जगाकडे बघण्याची विशाल दृष्टी यातून जाणवते. त्यांच्या गझलेतील प्रेमभाव हा शांत सोज्वळ असा आहे. तिला बघताच त्याला सुंदर काव्य सुचायला लागते. मोठा बंगला असला तरी त्याला त्याचे आकर्षण नाही, मात्र त्यात कोणी मनमिळाऊपणे बोलणारे आपले माणूस हवे असेही ते आपल्या एका शेरात म्हणतात. तर एका शेरात ते सखीला म्हणतात,
जरा सांभाळूनी वावर जगी सकये, जमाना राहिला नाही बरा आता. प्रसूनांगी त्यांचे काही शेर बघा. आज दे सखये खरे उत्तर मला, मन तुझे देशील का सुंदर मला. मेनका. शांत सोज्वळ तुळस शोभते अंगणी, खास माझ्या घरी तू तशी साजणी. स्रग्वेणी. तिच्या भेटीची आस असणारे डोळे व तिला बघताच छान नाचणारे डोळे त्यांच्या शेरात दिसतात. जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या गझलात आढळतो. आयुष्य आमचे हे आहे तसेच आहे, गणितात जीवनाच्या कायम उणेच आहे. आनंदकंद. असे जरी कधी कधी वाटले तरी त्यावर मात करण्याची जिद्दही आहे. ते पुढील शेरात म्हणतात, जग म्हटले हा रडेल आता, रडलो नाही. उठता पडलो पडून उठलो, खचलो नाही. अनल ज्वाला. हीच जिद्द पुढील शेरात दिसते. कुणा वाटते की आता संपला हा, फिनिक्सा परी मी भरारून येतो. भुजंग प्रयात. कुठल्याही अडचणीचा बाऊ न करता, जीवनाला समर्थपणे न कुरकुरता तोंड देण्याची जिद्द यात दिसून येते. डोळस माणसापेक्षाही डोळस असणारा हा गझलकार आपल्या हळूहळू अंधुक होत जाणाऱ्या नजरेचा बाऊ करत नाही. अंधाराचा रस्ता खडतर अनेकदा धडपडलो, जगण्यामधला हुरूप तरीही निराश झाला नाही. लवंगलता. कायम ते जाणतात की मुळीच सल काळजात नाही, असा सुदैवी जगात नाही. जलौघ वेगा. जीवनाकडे तटस्थपणे बघण्याचा त्यांचा अंदाज तर बघा. सुखदुःखाचा झुलाच केवळ जीवन कळले आहे, तोलन सुटता सावरताना नर्तन कळले आहे. लवंगलता. सतत काही ना काही शिकत राहण्याची आस या माणसात आहे. पुस्तकी ज्ञान लाभले पुष्कळ, मात्र जगणे शिकायचे आहे. लज्जिता. तर एका शेरात ते म्हणतात, योग्य ते सामर्थ्य माझे जाणले आहे, स्वप्न भलते पाहणे मी सोडले आहे. राधा. त्यांच्या सखीवरच्या गझला बघा. सुशील सुगरण घरात आहे, म्हणून हे घर सुखात आहे. जलौघ वेगा. सुचे काव्य सुंदर तुला पाहता, असा प्रेम वेडा तुझा हा कवी. सौदामिनी. देऊ नकोस अंतर त्याऐवजी जहर दे. आनंद. पुढील शेरामधून कटू अनुभवाकडे बघण्याचा एक शांत समंजस दृष्टिकोनही आपल्यास जाणवतो. शोधून खास पत्ता भेटायचे कधी ते, माझाच आज डोळा चुकवून आप्त गेले. आनंदकंद. कोणत्याही माणसावर राहिला नाही विश्वास, जीव घेना डाव रचती गोड वरवर बोलणारे. व्योमगंगा. जाणले कटुसत्य या जीवनी, फार स्वार्थी असे सर्व गोतावळा. स्रग्विणी. तर असे शेर, अशा गझला आपल्या समोर येतात. यातील विषयांची व खयालांची विविधता लक्ष वेधून घेते. या गझलात आशावाद जाणवतो. त्यांची गझल शेवंतीच्या फुलासारखी विविध विषयांच्या भरगच्च पाकळ्यांनी गच्च भरलेली आहे. हिरवळीसारखी मनाला गारवा देणारी आहे. पिंपळासारखी सळसळणारी व शांत सावली देणारी आहे. परिस्थितीवर मात करत जीवनाकडे आनंदाने बघण्याची नजर देणारी आहे. वृत्तांवर त्यांची चांगलीच पकड आहे. एका शांत तेवणाऱ्या निरांजनासारखी ही गझल मनाला भावते. काशीनाथ महाजन हे स्वतःला आजन्म विद्यार्थीच समजतात.
त्यांच्या या पान हिरवे या मनाचे गझल संग्रहास खूप खूप शुभेच्छा. लवकरच त्यांचा पुढील गझल संग्रह निघावा ही शुभेच्छा देते. उर्मिला बांदेवडेकर.